तर नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका यश आणि तुम्ही बघत आहात माझं यूट्यूब चॅनल यशू व्लॉग्स. परत एकदा नवीन डेली व्लॉग चॅलेंजचा 3rd दिवस आहे आणि 3rd डेला आय कॅन नॉट स्टॉप, आय नॉट गिव्ह अप. स्टार्ट केलेला आहे आता डेली व्लॉगिंग. काय पण टाकायचं, कारण टाकायचं दिगलो तोच बघा, काय पण बघा. तर मगाशी आता वाजलेत बघा किती, थांबा दाखवतो आता किती वाजले. 3 म्हणजे 3:45 वाजले. 3:45ला व्लॉग स्टार्ट करायचं कारण सांगतो. आता मगाशी मी गेलेलो फिशच्या दुकानामध्ये की माझ्या फोनमध्ये तेवढं चार्जिंग नव्हतं. त्यावेळेला मी घेऊन जायला नव्हतं फोन. फिशच्या दुकानात गेलो आणि मला तिथं काही नाही खायला घ्यायला गेलेलो. माशांचं माझ्या खाद्य संपलेलं ते घेण्यासाठी गेलेलो. मग मला प्लॅटी फिश दिसल्या. मग मी प्लॅटी फिश घेऊया म्हटलं, मला हे नाही. पण मला नंतरला आठवलं की माझी मोठ्या फिशेस आहेत. आणि कारण सांगतो, मी प्लॅटी फिश आणि बाऊल दोन्ही घेतलं. बाऊल छोटावाला बाऊल घेतला. तो मी त्यात फिशेस आहेत आता प्लॅटी फिश. आणि प्लॅटी फिश आता थोड्या दिवसांना बेबीज देणार आहे प्लॅटी फिश. आणि एक फिश आहे, माहीत नाही देणार आहे की नाही माहीत नाही, पण दुकानदाराने मला सांगितले की देणार आहे. मी घेऊन आलो फिश आणि काय विषय नाही. पण आता 2 दिवसांनी किंवा 4-5 दिवसांनी बघायचं की होते काय नाही. बेबीज झाले तर ठीक, जर का तसंच पाळायचं. आणि तरी पण मोठं झालं तर देणारच ना. मी मेल फिमेल दोन्ही घेऊन आलो, काही विषय नाही आहे आपल्या इकडं. मला दाखवतात आज झोपल्यात, मी काय बोलणार नाही. आज झोपल्यात मम्मी आणि श्रेया. तर तुम्हाला दाखवतो नुसतं आणि बाहेरून बोलतो. तर बघितला असशीला काय विषय सांगतो. विषय माशांचा. मला सांगा आता, मला काय माशातलं काहीच माहीत नाही. काहीच म्हणजे काहीच माहीत नाही माशांच्यातलं, की बेबीज कसे होतात, मेल फिमेल कसं ओळखायचं. पण मी शोपीससाठी आणलेलं, पण मला त्याचा नाद लागला की मास्क घेऊन आलो मी भरपूर. पहिल्यांदा मी 2 बाउल घेऊन आलो, सेम असेच होते. फक्त तो होता तो 150 रुपयाचा होता आणि हा आहे तो 250चा आहे. 280 ते 250चा आहे. पण ते दोन्ही बाउल्स मी धुवायला घेतलेले, म्हणजे साफ करायला. दररोज पाणी बदलायला लागते घाण झाले तर. त्यावेळेला मी ते ठेवलेलं आणि साईडला ठेवलेलं. आणि पाण्यात मी बुचकळलं ते, आणि ती वरती काढताना त्याची काचच माझ्या हातात. आणि याचं म्हणायचं तर माझ्याकडे बारका राहिलेला, शिल्लक होता बारका. मग बारका पण मी धुवायला काढला आणि बारकाचं पण मी व्यवस्थित उचलून धुला, तरी पण ते मोडला. पाऊलच मोडले दोन्हीच्या दोन्ही एकाच दिवशी. नंतर ना मम्मीला जाऊन एक मोठा पाऊल घेऊन आलो. त्या दोन्ही ह्याच्या किमतीचा एक बाऊल घेऊन आलो. आणि मग आज मी हा बाऊल घेऊन आलो आहे बारकावाला, तो आता तुम्ही बघितला तो. तर प्लॅटी फिश बेबीज दिल का नाही तुम्हाला माहीत असेल तर सांगू शकता मला की देणार आहे की नाही. मी दाखवले सरळ, आणि सरळ दाखवू काय नंतर दाखवू. आता आत गेलो तर लय मारतील मला. आज वातावरण क्लाउडी नाही आहे. आज वातावरण जरासं मोकळं आहे. ढगबी जरा नाहीत आहेत जास्त. फक्त कसं आता सावळी पडली, मगाशी ऊन पडलेलं, आता सावळी पडली. काही विषय नाही, आपल्याला थोडीच सावळी लागणार आहे. आता मी असं एक चॅलेंज घेतो की माझ्या फोननं मी तुम्हाला आत्ता एक 15 मिनटात किमान 10 फोटो सिनेमॅटिक स्टाईलनं काढून दाखवतो. सिनेमॅटिक स्टाईलनं कोणी व्लॉगमध्ये केलं नसेल, पण मी करतो. फोटो कोण काढून दाखवत आहे ब्लॉगमध्ये, पण मी दाखवणार. कुछ हटके करेंगे भाई, कुछ हटके करेंगे. बघा ही बॉटल बघा कसली आहे, डिझाईन केलेली आहे मस्त. तिचा पण एक फोटो काढूया मस्तपैकी. तर मला ही झाडं पण एक नंबर दिसाल्यात इथनं. थांबा, ह्या साईडने एक नंबर दिसाल्यात. मी ह्यांचा पण एक फोटो क्लिक करतो. ही मूर्ती पण राहिली ना, ह्याचा पण एक फोटो काढूया, हे पण चांगले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी ही गाडी खटार आहे पण चांगली आहे, हिचं काढूया फोटो एक. आतापर्यंत 2 व्लॉग गेले, त्याच्यामध्ये ही फुलं तर बघितला असशीला, तर या फुलांचा पण एक फोटो घेऊयाच. आमची गल्ली पण चांगली दिसायला लागल्या, हिचा पण एक फोटो काढूया.
पण सीन लय भारी दिसायला, ह्याचा पण काढू का एक? हे पण चांगलं दिसायला, ह्याचा पण एक फोटो काढूया. तर चॅलेंज तर मी पूर्ण केला आहे. कसा वाटला आजचा चॅलेंज नक्की कमेंट करून सांगा. तर तुम्ही म्हणत असाल ही लाईट कशी काय आली इथं? आता तर ही आमच्या इथं स्ट्रीट लाईट लावलेली आहे आणि स्ट्रीट लाईट प्रत्येक ठिकाणी असली पाहिजे. आमची होती ही जुनीच आहे, फक्त ह्याच्यावरती ते जे आहे ते सोलार पॅनल आणि हा बल्ब नवीन लावलेला आहे, एवढाच विषय आहे. आणि आता मस्त मला व्लॉग ते बनवता येते. आता आत पण बनवू शकतो, इथं आल्यावर बाहेर पण बनवू शकतो मी, काही विषय नाही, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर कसा वाटला आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.